ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन क्लासेसवर माझा जास्त विश्वास आहे, बिंग अ ओल्ड स्कूल स्टुडंट. पण तेच आणि योग्य आहे, बिकॉज टीचर्सशी बोलताना तिची बॉडी लँग्वेज, तिची नजर, तिचे डोळ्यातले भाव ते सगळं फार मॅटर करतात आणि ते मी इथं अनुभवलं. मला खूप छान वाटलं. बऱ्याच गोष्टी शिकली आहे. या परिसराशी पण बोलले. परिसर अप्रतिम आहे. त्यांनी जो परिसर निवडला आहे ना, तो परफेक्ट आहे कम्युनिकेशनसाठी. इथे तुम्हाला भरपूर सब्जेक्ट्स अँड ऑब्जेक्ट्स मिळतात. अँड ते शांत जे मेडिटेशनसाठी जी गरज आहे जागेची, तुमचा ठहराव आला पाहिजे, तुम्हाला ती शांतता हवी आहे, तुम्हाला नव्याने तुम्ही हे शिकताय, त्यामुळे तुम्ही कन्फ्युज असता. सो या सगळ्या याच्यामध्ये अशाच परिसराची निवड योग्य आहे आणि आम्ही एन्जॉय करतोय. जाताना वाईट वाटणार आहे आणि आता असं वाटतंय की 2.5 दिवस कमी वाटतायत ते. अजून एखादा दिवस झाला असता तर चाललं असतं. आणि आमच्या वाढदिवसामुळे जे कन्सेशनल आम्हाला झालं ते तर चेरी ऑन द केक. आमचा उल्लेख केला तर एकंदरीत त्यांच्याकडून शिकण्याचा अनुभव कसा राहिला, त्यांच्याबद्दल काय शी इज व्हेरी सुदिंग. म्हणजे टीचर कसं असावं, गुरु कसा असावा, तर सुदिंग आवाज, तो कामनेस जो आहे तो मला भावला जास्त. सांगण्याची पद्धत, आम्ही विचारलेल्या प्रश्नातलंच परत उत्तर न देता उपप्रश्न विचारून आम्हाला त्यातनंच उत्तर शोधायला लावणं, सहज उत्तर न देता आम्हालाच त्याचं उत्तर शोधायला लावणं, यातनं आम्ही खूप गोष्टी शिकलो. सुरुवातीला जर असं वाटलं की अरे आपल्यालाच शोधायला लागतंय, उत्तर मिळत नाहीये, पण नंतर मला त्याचा अंदाज आला की यातनं मी जास्त प्रगल्भ होते, ते माझ्यासाठी आहे. छान शिकवलं त्यांनी. मला आवडेल त्यांच्याकडनं अजून परत एकदा शिकायला आणि असा कोर्स करायला. काही अजून ते काही कोर्सेस घेत असेल तर नक्कीच मी चेक इन करेन त्यात. आवडेल. थँक्यू. आणि अशोक सर वॉज ट्रूली गुड. मला ते फार आवडले इन द सेन्स फारच कोऑपरेटिव्ह आहेत. बिकॉज इतक्या लोकांचे अनंत प्रॉब्लेम्स आणि अनंत चौकशा, त्याला शांतपणे उत्तर देणं, हसतमुख राहणं, हे त्यांनी खूप छान केलं. मॅनेजमेंट फार छान होती, मला आवडलं. ओव्हरऑल मला ही टीम आवडली. ऑल द बेस्ट टू द टीम, द एम्प्रेस. मला पण पार्ट ऑफ द टीम असल्यामुळे मी पण द एम्प्रेस. थँक्यू.